तू हिरे माझा मित्र मालिकेमध्ये अंजलीचं जरा अतिच होत असतं। अंजली आता तोंडाला येईल तसे ईश्वरीला बोलत असते, तिच्यावर वाटेल तसे आरोप घालत असते आणि या वल्लरी मामी तिचं कान भरत असतात। तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये या अंजलीचा सगळा ड्रामा आता थांबणार आहे, कारण रमाकांत शिर्केंची एंट्री आता घरामध्ये होणार आहे, कारण ईश्वरी त्यांना घरामध्ये घेऊन आलेली आहे। आता रमाकांत शिर्के ज्यावेळेला घरामध्ये येतात त्यावेळेला अंजलीची बोलतीच बंद करणार आहेत आणि वल्लरी मामींचं सगळं सत्य अंजली समोर आणणार आहेत। तर प्रेक्षकांनो, वल्लरी मामींच्या पापाचा घडा लवकरच भरणार आहे। येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला या वल्लरी मामींचा सगळा नाटकाचा भाग सपताना पाहायला मिळणार आहे। या वल्लरी मामींची किती कारस्थानं झाकून ठेवली आहे आणि त्या किती वाईट प्रकारे वागू शकतात हे सुद्धा रमाकांत शिर्के सगळ्यांच्या समोर आणणार आहेत। तर प्रेक्षकांनो, आपण प्रोमोमध्ये बघितलंच आहे की ईश्वरी आता रमाकांत शिर्के म्हणजेच अर्णवच्या बाबांना घरी घेऊन आलेली असते। इकडे आता आजींच्या बर्थडेचा चांगलाच प्लॅन चाललेला असतो। घरामध्ये खूप छान वातावरण असतं। आकाश आणि अंजली म्हणत असतात आपण आजीचा बर्थडे खूपच छान सेलिब्रेट करायचा, पण इकडे अंजली उठसोट ईश्वरी बरोबर भांडतच असते। म्हणून आता आजी म्हणत असतात मला काही कार्यक्रम वगैरे करायचा नाहीये, बर्थडे वगैरे करायचाच नाहीये। घरामध्ये अशी सारखी किटकिट सुरू असते, कारण आता इथे अंजली आणि ईश्वरीमध्ये पुन्हा एकदा भांडणाचा भडका उडलेला असतो, कारण आता शिर्के कंपनीमधील सगळी बिले सही करण्यासाठी अंजलीकडे घेऊन आलेली असतात। आता अंजली त्या पेपर्सवर सही करणार इतक्यातच वल्लरी मामी म्हणतात अगं अंजली, काय करत आहेस तू? लगेच न वाचता सही काय करत आहेस? बघ ना ती कशाची बिलं आहेत ते। आता अंजली बिलं पाहायला जाते तर क्लाउड किचनची बिले सुद्धा त्यामध्येच असतात। आता अंजली खूपच भडकते आणि वल्लरी मामी तिचं जास्तच कान भरतात। आता इथे अंजली उठते आणि पटकन ईश्वरीकडे जाते आणि तिला वाटेल तसे बोलायला सुरू करते। आता ही अंजली जरा अतिच करते, ती ईश्वरीवर आरोप करत असते की हिने जाणून बुजून चिंटूशी लग्न केलं आहे, ते म्हणजे पैशासाठीच, आणि हिचा आणि हिच्या आईचा आमच्या पैशावरच डोळा आहे आणि हिने सगळं नाटक करूनच चिंटूशी लग्न केलं आहे। आता इथे अर्णवला मात्र खूपच राग येत असतो, मामा सुद्धा चिडत असतात, पण या वल्लरी मामीनी इतकं अंजलीचं कान भरलेलं असतात की ती अंजली काय बोलते तिलाच कळत नसतं। आता इकडे प्रेक्षकांनो, ईश्वरीला अंजलीचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटत असतं। आता अर्णव अंजलीच्या बोलण्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतो, पण अंजली कोणाचंच काहीच ऐकायला तयार होत नाही आणि ती डायरेक्ट ते सगळे पेपर्स फाडून ईश्वरीच्या तोंडावरच फेकून देते। आता इकडे ईश्वरी रूममध्ये जाऊन खूप रडत असते आणि स्वतःच्या मनातच म्हणत असते काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय अंजली ताईंचा राग शांत होणारच नाही। आता इकडे ईश्वरी मनातच विचार करत असते की आता तो धुमाळ सुद्धा पळाला आहे, माझ्यावर कोणी हल्ला केला तो सुद्धा पळाला आहे। आता मला रमाकांत शिर्के म्हणजे सरांच्या बाबांनाच घरी शोधून आणलं पाहिजे, तरच काहीतरी धागेदोरे हाताला लागतील। आता ईश्वरीला तिच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं असतं, तरच आजींचा राग तिच्यावरचा जाणार असतो। म्हणूनच ईश्वरी आता रमाकांत शिर्के यांना शोधण्यासाठी पुन्हा आश्रमामध्ये जाते। त्यावेळेला ईश्वरीला रमाकांत शिर्के भेटतात। आता ती लगेचच त्यांच्या हाताला धरून घरी घेऊन येते। आता प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की रमाकांत शिर्के सगळं काही खरं अर्णवला सांगून टाकणार आहेत की वल्लरी मामींनीच हॉटेलवर हे सगळं प्लॅनिंग करूनच आम्हा दोघांना अडकवलं होतं। तू हिरे माझा मित्र मालिकेचे पुढील भाग पाहण्यासारखे असणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।